कर्मांवर कोणाला कोणाला विश्वास आहे? कर्म आत्ताच करायचेत आणि आत्ताच फेडायचेत. त्यामुळे तुम्हाला सर्वांना एकच सांगतो मी, मित्रांनो, कर्म इतके छान करा, इतके सुंदर करा की त्याचे फळ आपल्याला नक्की मिळेल. पण आपण आत्ता या युगात, कलियुगात कर्म या गोष्टीकडे कधीही लक्ष देत नाही. आत्ता फक्त या कलियुगात होतात गोष्टी, चुकतात, पण आपण कर्मांचा खूपच 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 चुकीच्या गोष्टीने आजकाल खूपच वाईट गोष्टी काही चालू आहेत, त्यांचा उलगडाही होत आहे. म्हणून आत्ताच ते बोलतात, संत गुरुही म्हणतात की जैसे त्याचे कर्म तैसे फळ देतो हे ईश्वर. त्यामुळे एकच म्हणतो, जे कराल तेच फेडाल. ते आत्ता केले कर्म, आत्ताच त्याची परतफेड करायची आहे. म्हणून म्हणतो कर्म चांगले ठेवा. देव द्यायला आहे, आपण ते घेतले पाहिजे आणि देव देणार. आपल्याला खूप काही, आपल्या सनातन धर्मामध्ये खूप काही अशा काही गोष्टी आहेत की त्यात आपल्याला खूप म्हणजे भजन केलं, ध्यान केले, अभंग केले, त्यातून आपले मन इतके सुंदर आणि शांत होते. बाहेर आपण कुठेही गेलो, कोणत्याही ठिकाणी गेलो तरी तेथून आपल्याला शांतपणा मिळत नाही. आपण एक विचार करा, एखाद्या मंदिरात आपण ज्यावेळी जातो त्यावेळी आपल्याला फक्त एकच गोष्ट दिसते की त्या मंदिरात गेल्यानंतर किती शांतता आणि किती आपल्याला आनंद होतो. आणि तीच गोष्ट जर आपण एखाद्या पब्लिक एरियामध्ये गेलो, काही म्हणजे गोष्टीच खूप वेगळ्या आहेत, फिलिंगच गोष्ट वेगळी आहे. ते दोन्हीमध्ये इतका डिफरन्स कसा काय, इतका फरक कसा काय आहे? त्यातून आपल्याला फक्त एक कळलं पाहिजे, जे सरळ मार्ग, ते शांत मार्ग आहे, तो मार्ग ज्यावेळी आपण जातो त्या ठिकाणी त्यावेळी आपलं मन एकदम शांत आणि एकदम सुंदर विचाराने, आपलं विचारही खूप शांत आणि चांगले येतात. त्यामुळे आपल्या महाराष्ट्रामध्ये तर खूप काही मंदिरं आहेत, खूप काही आपलं सनातन धर्म, हिंदू धर्मामध्ये अजूनही खूप संत गुरु महादेव, आपल्या इतके गोष्टी, इतके आपले देव आहेत, 33 कोटी देव म्हणजे खूप जास्त देव आहेत. आणि प्रत्येक असे नाही की प्रत्येकाचे देव असे खूप वेगवेगळे आहेत असे म्हणत नाही. सगळ्यांचे देव एकच आहेत, एकच देव. आपला सर्व संत हे किती होऊन गेलेले आहेत, त्यांच्यामध्ये आपल्याला फक्त एकच म्हणतो, आपले कोणीही देव माना, तुम्ही महादेव माना, आपले हनुमान माना, आपले कृष्ण माना, म्हणजे असे कित्येक भगवान आहेत, त्यांची एकाही आपल्या देवाचे भजन केले, संगीत किंवा मनन केले, रोज देवाचे दिवसातून 10 वेळा जरी नाव घेतले ना मुखातून, तरी आपल्याला आहे ना जगायची खूप इच्छा, म्हणजे जीवनात काय करायचे ते आपल्याला समजून जाते. आणि आपण ज्या ज्या गोष्टी करतो त्या गोष्टींमध्ये प्रत्येक वेळी क्षणाक्षणाला आपण कोणतेही काम करत असताना, कृत्य करत असताना 5 मिनटं का होईना देवाचे नाव घ्यावे. आणि जिथे जिथे आपण देवाचे नाव घेऊ तेवढं आपले पुण्य वाढेल. आपण पुण्यासाठी नाही करायचे, पुण्य हे आपल्या कर्मांनीच होणार आहे. आणि देवाच्या नावाने पुण्य मिळेल न मिळेल ती पुढची गोष्ट आहे. आपण फक्त पुण्यासाठी करायचं नाही, कर्म आपले चांगले ठेवा, देव नक्की फळ देईल. आणि जितके आपल्याला फळ मिळेल त्याचे आपल्याला फळ फक्त अपेक्षा करायची नाही. अपेक्षा जिथे कराल तिथे, अपेक्षा करून कोणतीही गोष्ट मिळत नाही. बिना अपेक्षा करता ज्या गोष्टी मिळतात तो देव देतो. कोणतीही छोटीशी गोष्ट असू देत, आपल्या आयुष्यात खूप संकट येतात. प्रत्येक संकटांमध्ये आपण काय काय करतो, प्रत्येक वेळी देवाला बोलतो की देवा, हे असं असं झालं, मी तुझी आज उपासना केली, आज भजन केलं, तरीही माझ्या बाबतीत असं का होतं आहे. देव आपल्याला ते सांगतो की बाळा, तुझ्यासाठी एक छोटीशी गोष्ट होती, खूप मोठा तुझ्यासाठी प्रसंग होता, पण मी ती छोटीशी गोष्ट करून घेतली तुझ्यासाठी. मोठा प्रसंग तो तुला दिला नाही. हां, तिथेच आपलं कर्म चुकीचं असेल तर 100% मोठी गोष्ट मिळणारच आपल्याला. आणि तिथे आपल्याला देव हा संकटात प्रत्येकाला आठवतं. हा कोणी असू देत, कोणताही व्यक्ती असू देत, त्यावेळी फक्त आत्ताही नास्तिक असेल, काही असेल, अडचण आला तर फक्त काय म्हणतो आपण, देवा मला वाचव, देवा मला वाचव. आणि ज्यावेळी आपला माणूस, कोणताही माणूस असू देत, व्यक्ती असू देत, सुखात असेल, आनंदात असेल, कधी देवाची आठवण काढतो का हो? कधीही काढत नाही. त्याला फक्त एकच गोष्ट वाटते की नाही, आता मी सुखात आहे, मला आता कोणाची गरज नाही. पण ज्यावेळी कोणताही व्यक्ती अडचणीत असतो त्यावेळी 100% 101% त्याला फक्त आपला देवच दिसतो. वाचव देवा, वाचव देवा, वाचव देवा. मग देव त्यावेळी कसा येईल? नाही रे, देव येणार ना, फक्त येणार. फक्त संकट त्या काळात आपल्याला जास्त येतात. देव हा भावाचा भुकेला आहे, त्याला काय, देव आपला देवच आहे. देव खूप भोळा देव आहे. आपले सर्व देव भोळे आहेत. त्यांना फक्त काय हवे आहे, काही नाही, आपले कर्म चांगले ठेवा. आणि उपासना, ध्यान, मनन, काम, क्रोध, लोभ, मन, मत्सर, द्वेष, चिंता या गोष्टी आपल्याला अजिबात नको आहेत. क्रोध एक
प्रमाणात असावा. कामवासना प्रमाणात म्हणजे क्रोध पाहिजे, पण तो कुठे पाहिजे, चांगल्या वेळेवर पाहिजे, चांगल्या गोष्टींसाठी क्रोध पाहिजे. कामवासना अजिबात नको आहे. मोह नको आहे, लोभ नको आहे. लोभ असावा, कशाचा लोभ असावा? आपल्याला भक्तीचा असावा, देवाच्या नावाचा असावा, मननचा असावा. या गोष्टींनीच आता आपले सर्व हिंदू संप्रदाय पुढे जाणार आहे. त्या बाबतीत आपण सर्वांनी खूप देवाची आराधना करून आपण या गोष्टींना प्राधान्य दिलं पाहिजे. जय गुरुदेव, जय श्रीराम.